चला सर्वांना आत्मवंदन. गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. प्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप धन्यवाद. या वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. सुदर्शन पिरामिडला आणि आपापल्या पिरामिडला व्हिज्युअलाइज करून त्या पिरामिड मध्ये आपण बसून हा फॉरगिव्हनेस प्रोग्राम चौथा दिवस आपण सुरुवात करत आहोत. आपण सर्वजण वेळात वेळ काढून ब्रह्ममुहूर्तामध्ये जॉईन झाला. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कालचा बौद्ध पौर्णिमेचा प्रोग्राम आपण सर्वांनीच अटेंड केलेला आहे. कोणी पिरामिडला जाऊन केलं, कोणी केलं, पण सर्वांनी केलं. सर्वांनी अनम्यूट ठेवायचं आहे. आपण सर्वप्रथम नेहमीप्रमाणे आतून आधी पाण्याला अफर्मेशन देऊया. सर्वांनी ग्लास भरून किंवा तांब्या भरून, कळशी असेल तर कळशी भरून समोर घ्या. कारण फॉरगिव्हनेस करताना आपण आपल्यासोबत आपल्या कुटुंबाला सुद्धा हे पाणी देणार आहोत. म्हणून आपल्या पिरामिडची ऊर्जा आपल्या बरोबर या पाण्याला सुद्धा मिळत आहे असं अफर्मेशन स्वतःला द्यायचे आहे की हे जलदेवते तुझे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या पाण्याला खूप खूप धन्यवाद. प्रत्येक क्षणी तू माझ्यासोबत आहेस, त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. माझा आजचा दिवस हा एकदम सर्वोत्तम आहे, सर्वोत्कृष्ट आहे, म्हणून ह्या पाण्याचे खूप खूप धन्यवाद. मला प्रेम, आदर, प्रशंसा आणि भरपूर जॅकपॉट मिळत आहेत, म्हणून या पाण्याला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. माझ्यामध्ये असीम शांती आहे, असीम शक्ती आहे, असीम शांती आहे, असीम शांती आहे. माझ्याकडे भरपूर प्रमाणात संपत्ती आहे आणि मी तिचा योग्यच वापर करत आहे. प्रत्येक व्यक्ती, वस्तू, ठिकाण, परिस्थिती, वातावरण, वेळ, हवामान, पंचतत्व, वाहतूक व्यवस्था आणि संपूर्ण विश्व, सुंदर असा निसर्ग याच्या संपर्कात येऊन मी सर्व काही अनुकूल असं उपभोगत आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा उपभोग घेत आहे, उपभोग देत आहे. माझ्याकडून सुंदर अशी वाणी बाहेर पडत आहे. मी खूप चांगला विचार करत आहे, त्यामुळे मी धन्य झाले आहे, भाग्यवान झाला आहे. संपूर्ण कुटुंब माझं भाग्यवान झालं. खूप खूप धन्यवाद या जलदेवतेला. खूप खूप धन्यवाद. हे पाणी पिल्याने माझं संपूर्ण शरीर ऊर्जामय झालेलं आहे, संपूर्ण चेतनेने भरवून झालेलं आहे, ओसंडून वाहत आहे. हे जलदेवता, तुझ्या आशीर्वादाने माझं संपूर्ण घर सुख शांती समृद्धी
प्रेम, आदर, श्रद्धा आणि काळजीने हे सर्व दैवी ऊर्जेने भरलेलं आहे आणि संपूर्णपणे सुरक्षित आहे. खूप खूप धन्यवाद या जलदेवतेला. वरुण देवतेला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात मी यशस्वीपणे वाटचाल करत आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद या पाण्याला. खूप खूप धन्यवाद. अँटी क्लॉकवाईज पण फिरवायचं आहे आणि क्लॉकवाईज पण फिरवायचं. तुम्ही तुमच्या मनाच्या अफर्मेशन पण देऊ शकता. मी हे पाणी पिल्याने माझ्या मनातले जेवढे गिल्ट आहेत सगळे निघून गेले आहेत. माझ्या मनात कुणाविषयीच कोणतीही अपराधाची भावना राहिलेली नाही. म्हणून खूप खूप धन्यवाद या पाण्याला. कारण 72% शरीर आपलं ह्या पाण्यामुळे पण बनलेलं आहे. म्हणून ह्या पाण्याला खूप खूप धन्यवाद द्यायचे. आणि हे ऊर्जामय पाणी ब्रह्ममुहूर्तामध्ये या अमृत वेलेमध्ये प्राशन करून घ्यायचं आहे आणि उरलेलं आपण आपल्या हंड्यामध्ये, कळशीमध्ये इतरांसाठी सुद्धा द्यायचं आहे. सुंदर असं पाणी पिऊन घ्या सर्वांनी. पुन्हा एकदा सर्वप्रथम सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपल्या या ग्रुप एनर्जीला खूप खूप धन्यवाद. आपल्या या आरशाला खूप खूप धन्यवाद. सकाळी सकाळी आपल्या सोबत आपल्याशी कनेक्ट होण्यासाठी आपल्या सोबत आलेला आहे. आपण पहिले 2 दिवस, माझा आवाज येतो सर्वांना? हो. हो मॅडम. थँक्यू. आपण पहिले 2-3 दिवस एक कंटिन्यू अभ्यास करत आहोत. आरसा आणि मी स्वतः. मला स्वतःवर प्रेम करायचं. फॉरगिव्हनेस करताना आपल्याला स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही, स्वतःवर प्रेम करायला शिकत नाही, स्वतःला माफ करत नाही, स्वतःची माफी मागत नाही, तोपर्यंत तुम्ही इतरांना माफ करू शकत नाही आणि इतरांसाठी स्वतःला माफ करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एकमेव असा महत्वाचा आरसा आपल्या समोर आपल्याला घ्यायचा होता आणि त्या आरशात बघून स्वतःवर थोडं थोडं शक्य होईल तेवढं प्रेम करायला शिकायचं आहे. तर जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो किंवा हे अफर्मेशन बोलतो की मला नेमकं काय करायचं, प्रेम करायचंय म्हणजे काय करायचंय, स्वतःशी कसं बोलू, मला ते नाही जमत किंवा माझ्या डोळ्यांमध्ये पाहून मला बघायला नाही जमत, मला ही जी असाइनमेंट सांगितली थोडीशी वेगळीच वाटते किंवा अम, लाजल्या बुजल्यासारखं होतं, दुसरीकडेच लक्ष जातं, डोळ्यात पाहणं होत नाही किंवा डोळ्यात पाहायला गेल्यानंतर डोळ्यातून पाणी येत आहे, खूप साऱ्या गोष्टी जाणवतात. तर ह्या गोष्टी होणारच आहेत आणि ह्याच आपल्याला घडवायच्या आहेत. जेव्हा आपण आरशामध्ये पाहून स्वतःवर प्रेम करायला शिकतो किंवा डोळ्यात पाहतो, तेव्हा काय होणार आहे की वारंवार जेव्हा आपण बोलू की स्वतःचं नाव घेऊन, माझं तुझ्यावर प्रेम आहे मनीषा, खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यावर प्रेम करायला शिकत आहे. हे एवढं सोपं नाही, ही खूप अवघड गोष्ट आहे. जेव्हा मी हा माझ्या लाईफमध्ये कोर्स केला
तेव्हा 1 महिनाभर केलं, कोर्स केला. तेव्हा पुढे शेवटचे 10 दिवस मी आरशात पाहू शकले. आपला तर हा 4थाच दिवस आहे. स्वतःशी बोलू शकले. रोज प्रयत्न करत होते. खूप कोर्स असे माझ्या लाईफमधून गेले, पण मी पूर्ण करू शकले नाही. पण जेव्हा हा कंप्लीट केला, तेव्हा मी पूर्णपणे मोकळी झाले. माझ्या खूप मनावरच्या दडपणांवर मनावर जी दडपण होती, ती स्वतःच आरशात पाहून किंवा स्वतःवर प्रेम करायला लागल्यापासून कमी झाली. त्याच्यासाठी स्वतःवर प्रेम कसं करायचं, ह्याच्यासाठी वारंवार थोडा लिटिल 2-5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद, मग हळू 1 मिनिट, 2 मिनिट पाहत राहायचंय, बोलायचंय. मनीषा, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यावर प्रेम करायला शिकत आहे. मला तुझ्यावर खरोखर आतोनात प्रेम करायचंय. मी खूप सर्वांवर प्रेम करते, पण मला माझ्यावर प्रेम करायचं. हे एकच वाक्य दिवसातून कमीत कमी 100 वेळा वारंवार म्हणायचंय, बोलायचंय. येता जाता आरशासमोरून जाताना कुठेही, बाथरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये, कपाटामध्ये, कुठेही जाताना आरशात ओझरतं का होईना पाहायचंय. स्वतःचं प्रतिबिंब पाहायचंय आणि वारंवार म्हणायचंय, "मनीषा, आय लव्ह यू बरं का. हाय, कशी आहेस? बरी आहेस ना? माझं लक्ष आहे तुझ्यावर. मी बोलतेय तुझ्याशी. नाराज होऊ नको मी तुला वेळ देत नाही म्हणून. पण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मी स्वतःला न्याय देण्यासाठी हे करत आहे. हे माझ्यासाठी खरंच खूप कठीण आहे." जुन्या नकारात्मक गोष्टींची पुनरावृत्ती आपण जेव्हा स्वतःला आरशात पाहतो, तेव्हा ह्या होत राहणार आहेत. हे तुम्ही खरोखर लक्षात ठेवा. खूप अडचणी येणार आहेत. कधी-कधी असं वाटेल, जर तुम्ही वेळ काढला आणि बसलात आणि कंटिन्यू बोलायला लागला, तर नक्की तुम्हाला टिश्यू पेपर किंवा टॉवेल, रुमाल घेऊन बसण्याची वेळ येईल. त्याच्यासाठी तुम्ही आधीच त्याची कल्पना करून घ्या. स्वतःला अनुभवा, स्वतःच्या भावना स्वीकारा. तुम्हाला असं वाटेल, की मला काही न्याय देत आहे का आरशात बघून? नाही, असं काही नाहीये. स्वतःच्या आत्म्यावर, स्वतःच्या हृदयावर, स्वतःला स्वीकारण्यासाठी स्वतःवर प्रेम करायचंय. की मनीषा, आय लव्ह यू. तुम्हाला जी भाषा आवडेल त्या भाषेत बोला. खरंच आय लव्ह यू. माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्यावर प्रेम करायला शिकत आहे. ही आपली पहिल्या दिवसाची असाइनमेंट होती. आपण आज पुन्हा एकदा उठल्यानंतर मी आणि मी स्वतः, फक्त आणि फक्त मी, स्वतःवर मला प्रेम करायचं. ह्याच्यासाठी मी काही गोष्टी लिहायला सांगितल्या होत्या. ही वाक्य सुद्धा तुम्ही लिहायला हवी होती. कोणी कोणी लिहिली, त्यांनी मेसेज करा, की मी लिहिलीत किंवा नाही लिहिली. प्रामाणिकपणे लिहिली असतील तर लिहिली म्हणा. नसतील लिहिली तर नाही लिहिली म्हणा. लिहिलीत ज्यांनी नसतील त्यांनी आज लिहायला नक्की प्रयत्न करा. वेळात वेळ काढा, 5च मिनिटं काढा. स्वतःसाठी फक्त 5 वाक्य लिहा. मनीषा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि तेच दोहरायचंय वारंवार आरशात बघून. म्हणून तुम्ही आणि तुमचा आरसा बाथरूम मधला असेल, उभे राहा आरशासमोर. पायापासून डोक्यापर्यंत निहाळा. स्वतःला बोला, मनीषा, आय लव्ह यू. खरंच रिअली लव्ह यू. हे वाक्य वारंवार जेव्हा तुम्ही म्हणायला सुरुवात कराल, जर तुम्ही 1 मिनिटाच्या पुढे बोलायला सुरुवात झाली, डोळ्यातून अश्रुधारा आल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा ते घडेल, तुमच्या मनावरचं ओझं खांद्यावर येईल. ऑटोमॅटिक तुमच्या
हृदय मोकळं व्हायला सुरुवात होईल. तुमचं वजन कमी झाल्यासारखं वाटेल, हलकं झाल्यासारखं वाटेल. तुम्ही करून बघा. आता आपण सुरुवातीची 5-10 वेळा बोललो. अजूनही आपल्याला कंटिन्यू पाहायला जमत नाही. जमणार नाही. खरोखर अवघड आहे ते. तुम्ही प्रयत्न करा. स्वतःच्या डोळ्यामध्ये पाहायचा प्रयत्न करा आणि विचार करा. बोला स्वतःशी. मोठ्याने बोला. हवं तर शॉवर चालू केला, नळ चालू करा आणि मग बोला. माझं तुझ्यावर प्रेम आहे. खरोखर माझं तुझ्यावर प्रेम आहे. मनीषा, खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करा, तुम्हाला तुमची चेतना, ऊर्जा वाढल्यासारखं ऑटोमॅटिक जाणवेल. आपल्या सर्वांना माहिती आहे, आताचं युग हे बदलत चाललेलं आहे. कालची जी ऊर्जा आपण बौद्ध पौर्णिमेची घेतली, बरोबर की नाही? तर त्याच्यामध्ये आपण स्वतःवर प्रेम करायला लागल्यानंतर जेव्हा आपण डोळे मिटून या ब्रह्मांडीय ऊर्जेला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो किंवा ध्यानात गेल्यानंतर स्वतःचाही ह्या गेल्या 4 दिवसापासून जास्त विचार करतो, तर त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी स्वतःसाठी कराव्याशा वाटतील, बोलाव्याशा वाटतील. मग त्या गोष्टी करत असताना स्वतःला फॉरगिव्ह कसं करायचं, स्वतःला माफ कसं करायचं, ह्या गोष्टी तुम्हाला कळू लागतील. उकल होईल ह्या गोष्टींची. त्याच्यासाठी काही गोष्टी मी मी माझ्या परीने ग्रुपवर टाकल्या होत्या, की ह्या गोष्टी तुमच्याशी रिलेट होतात का? स्वतःची काही वाक्य लिहायला सांगितली होती, की तुम्हाला नेमकं काय हवं? फॉरगिव्हनेस मधून काय हवं? मी कोणकोणत्या गोष्टीमध्ये मला माफ करू इच्छिते? मग असे खूप सारे 100 एक पॉइंट लिहायला सांगितले होते. स्वतःला रिलेट करायला सांगितले होते. ते तुम्ही लिहिलेत का? बरं तुम्हाला आठवत नसतील, तर मी ज्या गोष्टी ग्रुपवर पाठवल्या, त्या तुम्ही कमीत कमी वाचल्यात का? लिहायला जरी नाही जमलं, तुम्ही त्या वाचल्यात का? जेव्हापासून आपला हा प्रोग्राम सुरू झाला, तेव्हापासूनच्या ह्या गोष्टी पुन्हा एकदा वाचा. ग्रुपवरचे मेसेज आवर्जून वाचा. जेव्हा आपण ते करू, तेव्हाच आपण स्वतःविषयी लिहू शकतो. कमीत कमी 100 अशा गोष्टी. कमीत कमी स्वतःविषयीचे 5-10 वाक्य. नाही तुम्हाला जमली, तर मी जी पाठवली ती लिहा. ते प्रश्न लिहा. मी ते प्रश्न आज पुन्हा तुम्हाला सांगते, की तुम्ही आत्ता तुमच्यासमोर वही पेन असेल, तर तुम्ही ते लिहून घ्या. सर्वप्रथम आपल्याला 5 लोकांची नावं लिहायला सांगितली होती जवळची. मी स्वतः. मला कुणाला फॉरगिव्ह करायचंय आणि का करायचं? खरंच त्याची गरज आहे का? हे 3 प्रश्न झाले. आपण स्वतःला फॉरगिव्ह करू शकतो का? इतरांना करू शकतो का? आणि का करायचंय? आणि ती फॉरगिव्ह करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? त्याच्यामध्ये आपली आई, आपले वडील, आपल्या सासूबाई, आपले सासरे, आपले पती, त्याच्यानंतर भरपूर लिस्ट आहे. आपला मुलगा आहे, आपली मुलगी आहे. कुणी जेंट्स असेल तर आपली पत्नी आहे, आपला भाऊ आहे, आपली बहीण आहे. कारण लग्न अगोदरची बरीचशी वर्ष आपण बहीण भावांसोबत घातलेली. आजी आजोबा पण आहेत, मावशी काका आहेत. लग्नानंतरचे जाऊबाई आहे, दीर आहेत, मोठा भाया आहे, मोठी जाऊबाई आहे. कुणाला आजं सासू असेल तर आजं सासू असेल तर आजं सासरे आहेत. ही सगळी लिस्ट आपण पहिल्या दिवशी बनवून घेतली. मग आपल्या सासूशी कसं रिलेशन आहे, आपल्या सुनेशी कसं रिलेशन आहे, जाऊ आणि दिराशी कसं रिलेशन आहे, माझं आणि माझ्या आईचं कसं रिलेशन आहे किंवा कसं होतं, माझं आणि माझ्या वडिलांचं कसं रिलेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण
लिहायचे. पण हे करत असताना आपल्याला पश्चाताप होऊ द्यायचा नाही. स्वतःला जागरूक ठेवायचं आहे. अवेअरनेस मध्ये ठेवायचं. कारण आपण आता ध्यानात आलो. आपण ध्यानी व्यक्ती आहोत. विदाऊट ध्यानी कोणी नाहीये इथे. प्रत्येक जण ध्यान करतो. कमीत कमी ध्यानाविषयी माहित आहे. ध्यानाला जोडल्यानंतर आपण श्वासाला कनेक्ट होतो, आपल्या शिवाला कनेक्ट होतो. मग जेव्हा या गोष्टी करतो, मग ह्या गोष्टी डोळे बंद करून करतो, तर डोळे उघडे ठेवून ध्यान जरी नाही करू शकलो तरी कमीत कमी स्वतःला दिवसाचे 12-13 तास अवेअरनेस मध्ये ठेवायचंय, जागृत ठेवायचंय, पॉझिटिव्ह ठेवायचंय. ह्याच्यामधून मॅडमने आपल्याला सांगितलं होतं की आपण काही कॉम्पिटिशन घेणार आहोत. कुणी किती गोष्टी लिहिल्या, किती आईविषयी किती पानं लिहिली, वडिलांविषयी किती पानं लिहिली, स्वतःविषयी किती लिहिली, स्वतःला कोणकोणत्या गोष्टीमध्ये फॉरगिव्ह केलं, मग तुम्हाला काय फिलिंग्स वाटले. ह्याच्यामधून आपल्याला फक्त आणि फक्त आत्म्याला कनेक्ट व्हायचंय. म्हणजे हृदयाला मोकळं करायचं. जेव्हा आपण आपले सेवन चक्र ऍक्टिव्ह करू, तेव्हा आपण आपल्या परमशक्तीला, आत्म्याला कनेक्ट होणार आहोत. म्हणून आपण आपल्याला माफ करायचं. दुसरी गोष्ट, आपण परमेश्वराकडे माफी कशी मागतो हे पहिल्या दिवशी पाहिलं होतं. बरोबर, की मंत्रही म्हणतो, आवानम न जानामि नैव जानामि पूजनम, पूजा चैव जानामि क्षमस्व परमेश्वरम, मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम जनार्दनम, यत पूजित मया देव परिपूर्ण सुसंवाद. जसं परमेश्वराला आपण बोलतोय की मला तुझ्याकडं माफी कशी मागायची हे कळत नाही, किंवा तुझी पूजा कशी करायची कळत नाही, किंवा इतरांकडे माफी कशी मागायची कळत नाही, इतरांना क्षमा कसं करू हे सुद्धा कळत नाही. तर तू मला, मी जे काय करते त्याच्यातून मला पदरात घे. मी जे काही पूजा करते ती पदरात घे, आणि काही चुकत असेल तर माफ कर. तसंच स्वतःला बोलायचंय की मला तुझ्यावर प्रेम कसं करायचं कळत नाही. मला तुझ्यावर प्रेम करायचंय कारण ही काळाची गरज आहे, माझ्या स्वतःसाठीची गरज आहे. मला तू शिकव. मी तो हळूहळू हळूहळू स्वतःवर प्रेम करायला लागली, कारण मला ह्याच्यातून माझा अहंकार दूर करायचा आहे. बऱ्याचशा गोष्टी, माझ्या इगो आहे माझा, आणि छोट्या छोट्या गोष्टींवर मी रागवते, चिडते, बोलते. मग माझ्या मनावर जे भावनिक ओझे आहेत, किंवा माझ्यातला जो दयाळूपणा आहे तो वाढवायचा आहे, मला स्वतःला माफ करणं गरजेचं आहे. इतरांना तर करणारच आहे मी, पण त्याच्यामधून मला कठीण जाते थोडस. तर मग मी कसं करू, त्याच्यासाठी आपल्याला आरशात बघून ह्या असाइनमेंट स्वतःला करायच्या होत्या. आपण दिवसाची सुरुवात करताना स्वतःला सावध मनाने स्वतःला क्षमा करूया पुन्हा एकदा. याच्यामध्ये कोणती अपराधीपणाची किंवा दुखावलेल्या जर भावना मनात असतील तर त्या सोडून द्यायच्या. स्वतःमध्ये करुणा जागृत करायची. काल गौतम बुद्धांचा दिवस होता. आपल्यासाठी तो रोजच आहे, कारण आपण ध्यानी आहोत. मग गौतम बुद्धांची एक गोष्ट मला काल आठवली, की किती करुणा त्यांच्यामध्ये होती. एका त्यांच्या दासीचं एक गोष्टीचं पुस्तक मी विपश्यनेला गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट सांगितली गुरूंनी, की ते ध्यानाला जात असताना एका गावाच्या बाहेर त्यांनी पर्णकुटीमध्ये विपश्यनेचा जो प्रोग्राम घेत होते, तर एक घरातील तरुण व्यक्ती सगळे जात होते, आणि त्याच्यामध्ये त्या ज्या मुलं मुली जात होते किंवा लग्न झालेली लोक जात होते, त्यांचे वडील घरी होते. हे सगळेच जण जेव्हा विपश्यनेला जायचे त्यावेळेस त्यांचे वडील
त्या सुनेचे सासरे आणि त्या मुलीच्या मिस्टरांचे वडील हे त्यांना चिडायचे. सगळेच जर राग द्वेष काढून द्यायला लागले तर विपश्यनाला गेल्यानंतर आपला राग कमी होतो, इतरांविषयीचा द्वेष कमी होतो, श्वासाला कनेक्ट होतो, आपल्यामध्ये प्रेम जागृत होतं, दयाळूपणा जागृत होतो, दानधर्म करण्याच्या गोष्टी वाढतात. मुलांशी बोलताना लाऊडली बोलत नाही, शांततेत बोलतो. मग यांना राग का येत नाही? मी बोलतोय, कोण आहे हा माणूस, यांना काय शिकवतोय? मग त्यांनी ठरवलं की ह्या व्यक्तीशी आज जाऊन भांडायचं, याला खूप शिव्या द्यायच्या, त्याला इथून हाकलून लावायचं. जेव्हा ते गेले गौतम बुद्धांकडे की काय करतोय नेमकं बघायचंय, त्यांच्यासमोर त्यांची मुलं पण होती, तर ते गेले आणि रागानेच बोलत, जे ते कंटिन्युअस घरी भांडायचे, राग करायचे, चिडचिड करायचे, शिव्यागाळी करायचे. तर ते गेले आणि पर्लोकुटीच्या बाहेर जाऊन मोठमोठ्याने शिव्या द्यायला लागले. तू कोण आहेस? कशाला आलायस? कशाला माझ्या संपूर्ण कुटुंबाला ह्या जाळ्यात अडकवलंयस? कशाला हे शिकवतोयस? या सगळ्या गोष्टी करत असताना गौतम बुद्धांना त्यांनी खूप साऱ्या शिव्या दिल्या, खूप वाईट साईट बोलले. तर गौतम बुद्ध समोरचा व्यक्ती जेव्हा शांत झाला, अरे मी एवढं बोलतोय तरी काय माणूस आहे, मला साधा रिप्लाय सुद्धा देत नाही. तेव्हा त्यांचं बोलून झाल्यावर गौतम बुद्धांनी त्याला म्हटले, अरे भल्या माणसा, कोण आहेस तू? ये इकडे बस. खूप प्रेमाने, खूप खूप त्यांच्यामध्ये करुणा होती. खूप प्रेमाने त्यांना बोलवलं आणि ये म्हणाले, समोर बस म्हणाले. म्हटले, मी तुझ्या घरात तुला एक प्रश्न विचारतो, मी तुझ्या घरामध्ये जर पाहुणा म्हणून आलो आणि तर तू काय करशील? तर तो म्हणाला, तू पाहुणा जर आला माझ्याकडे तर मी तुला पाणी विचारेल, जेवायला विचारेल, तू कसा आहेस विचारशील. मग तू जर माझ्याकडे पाहुणा म्हणून आलास तर तू ह्या ज्या शिव्या ज्या मला दिल्यात तर मग मी घे स्वीकारलाच नाही, तर तुझ्या तुलाच ठेव. काय म्हणाले? तुझ्या तुलाच ठेव. मग असं कसं तुझ्या तुलाच ठेव? मग ते म्हणाले की मला या नको, मी स्वीकारलंच नाही, मी तुझ्याकडे पाहुणा म्हणून आलो. तू मला जे देशील, जेव्हा मी स्वीकारेल तेव्हाच ते मला मिळेल. मी जर ते स्वीकारलं नाही तर ते मला मिळणार नाही. एवढी त्यांच्यामध्ये करुणा होती. हे काल मला पुन्हा एकदा आठवलं आणि रिअलाइज झालं की आपण नाही दानधर्म जरी करू शकलो तरी ध्यान जरी करू शकतो, करून घेऊ शकतो. म्हणून काल थोडस काम करता करता हे जाणवलं की नाही बाबा, रोज आपण ध्यान करतो पण इतरांना त्याची जाणीव करून द्यायला हवी, रिअलाइज करून द्यायला हवं की कमीत कमी आताचं युग परिवर्तन होते. जरी मी या गोष्टी समोर समाजापर्यंत ओपनली सांगू नाही शकले की गॅलेक्सी चेंज होते किंवा पृथ्वीत बदल होतोय, तुम्ही पण अभ्यास करा किंवा परिवर्तन होणार आहे, ऑरा चेंज होणार आहे, एरा चेंज होणार आहे, समाजामध्ये भरपूर एनर्जी आहे, ब्रह्मांडात खूप एनर्जी आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गुरुच्या माध्यमातून वेगवेगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून हे सगळं करत आहे. परंतु हे मला काही काल सांगावं असं वाटलं नाही. मग मी ध्यान कसं करायचं हे शिकव. मग मला पुन्हा एकदा काल आठवलं की क्षमा करण्यासाठी मला महत्व काय महत्वाची गोष्ट आहे की बाबा असा योग्य कोणता मार्ग आहे क्षमा करण्याचा, किंवा मला ते करणं गरजेचं आहे का? इतरांना क्षमा करणं किंवा स्वतःला क्षमा करणं, मी तेवढी पात्र आहे का? मी कुणाकुणाला क्षमा केली? मी काल पुन्हा एकदा लिहून काढलं. कालचा दिवस होता आईचा, मी आईविषयी लिहिलं. मग मी जेव्हा आईविषयी लिहायला लागले, खरोखर कंटिन्यू डोळ्यातून पाणी येत होतं. जेव्हा स्वतःविषयी लिहायला लागले, कंटिन्यू डोळ्यातून पाणी येत होतं. अरे खरंच ह्या गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या, म्हणून मी किती कोसत राहिले, किती निगेटिव्ह एनर्जी आई वडिलांना दिली, किती भावाला दिली. एक गोष्ट, एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता मला, तिथे नंतर सांगते, आधी माझ्या स्वतःविषयी सांगते की मला मोठा भाऊ आणि आम्ही तिघी बहिणी. मी माझं उदाहरण याच्यासाठी देते की तुम्ही स्वतःला रिलेट करा आणि स्वतःला विचारा की खरंच मला ह्या गोष्टींची गरज आहे का मला मोकळं होण्यासाठी.
एकच भाऊ, सर्वात मोठा. 3 बहिणी. अजून मुलगा नाही झाला म्हणून आजीने आईला खूप कोसलं की तिसरी पण मुलगीच झाली, म्हणजे मला अजून 2 बहिणी. मग तिसरी पण मुलगी झाली म्हणून तिला खूप त्रास दिला. ह्या गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. एक मुलगा होता तरी पण मुलाची अपेक्षा होती, आजीला होती, आईकडून होती. मग तिला खूप वर्ष त्रास दिला बऱ्याच गोष्टींचा. पण ती काही वेळानंतर त्या विसरूनही गेली. परंतु वडील काही गोष्टी विसरले नाही. मग आमच्यावरही तसेच संस्कार झाले. वडील भाऊ कसाही असो, त्याला बऱ्याच गोष्टींमध्ये पाठी घातलं जातं मुलाला. आपणही आपल्या बाबतीत बघा, आपल्याकडूनही अशा गोष्टी होतात. मुलीला टॉलरेट करतो, मुलाला टॉलरेट करतो, मुलीला टार्गेट करतो, की तू या गोष्टी केल्या पाहिजे, तू त्या गोष्टी केल्या पाहिजे. पण मॅडमनी आपल्याला सांगितलंय, की आता आपण अवेअर झालो, आपण कुणालाही बोलायचं नाही, उठवायचं नाही, झोप म्हणायचं नाही, हे कर म्हणायचं नाही, ते कर म्हणायचं नाही. मग भावाला जे मिळतं ते आम्हाला मिळत नाही. त्याला शिक्षणासाठी पटकन पैसे दिले जात होते. तसे माझ्या शिक्षणासाठी नाही दिले गेले. मग मी कमवा शिका हिंडण्यातून शिकले. पुढे गेले. म्हणून मला त्या गोष्टींची जाणीव झाली आणि मी नोकरीला लागले. पण भावाच्या बाबतीत तसं नाही झालं. ही नाही झाली, ठीक आहे चल पुढच्या गोष्टींसाठी प्रयत्न कर. ह्या गोष्टी झाल्यात, याचा परिणाम पण झालाय. आता लग्न झाल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टींसाठी माझ्या मुलाला हवं. तुमचं काय तुमची लग्न झाली. तुम्हाला आहेत तुमचे नवरे, तुम्हाला तुमचा परिवार आहे. पण आपल्याला वाटतं ना, आपल्या आई-वडिलांकडून काहीतरी आपल्यासाठीही काही मिळावं. नाही काही तर प्रेम मिळावं, भावाकडूनही मिळावं. पण तशा बऱ्याचशा गोष्टी होत नाहीत. ह्या गोष्टींचं ओझं असतं आपल्या मनावर. आपण त्या गोष्टी पटकन क्षमा करत नाही. फोन जरी आला तरी गोष्ट, काय काम आहे आता याचं? आता याला काय हवंय माझ्याकडून? ह्या गोष्टी पटकन मनामध्ये येतात. पण आपण समोरच्याला पटकन माफ करत नाही. त्या माफ करण्यासाठी आपण गोष्टी लिहायच्या. आईसाठी लिहायचं, भावासाठी लिहायचंय, मिस्टरांसाठी लिहायचंय, सासूसाठी लिहायचंय, सासऱ्यांसाठी लिहायचं, की मला क्षमा करायची आहे का त्यांना? नेटवर्कचा थोडा इश्यू झाला होता. क्षमा करणं हा सर्वोत्तम बदल आपल्यामध्ये आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारायचा होता. 5 प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा लिहून घ्या. क्षमा करण्याची कोणता योग्य मार्ग आहे? क्षमा हा सर्वोत्तम बदल आहे का? खरंच क्षमा करणं महत्वाचं आहे का? किंवा गरजेचं आहे का? क्षमा केल्याने तुम्ही तुम्हाला झालेल्या हानी विसरणं किंवा क्षमा करणं असं नाहीये. पण त्याचा जो बोजा आहे तो कमी करून, हळू-हळू, हळू-हळू कमी करून ते आपण विसरून जाऊ शकतो. क्षमा करणं खरंच कठीण आहे. कारण भावनिक वेदना आपल्या दुखावल्या जातात. उदाहरणार्थ गैरसमज, विश्वासघात, खोटं बोलणं, भावा-बहिणीनं, पती-पत्नीनं, आई-वडिलांनी, सासू-सासऱ्यांनी, छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला त्या रिलेट होतात. न्यायाची भावना आपल्या मनात येते, की आपण न्याय देतोय का या व्यक्तीला किंवा तो व्यक्ती आपल्याला न्याय देतोय का? विश्वास आपण त्याच्यावर ठेवतो. विश्वासघात जर झाला, तर आपण न्याय द्यायला, क्षमा करायला लवकर तयार होत नाही. त्या गोष्टी वारंवार लक्षात येतात. अरे, याने माझा विश्वासघात केलाय. कसं काय मी माफ करू? कटुता येते, संताप येतो, राग येतो. कसं काय मी या सगळ्या गोष्टी करू? याने माझ्या गोष्टी कमी होतील का? पण खरोखर आहे, तुम्ही जर माफ करायला शिकलात, तर तुमच्यातला राग कमी होईल, संताप कमी होईल. तुम्ही शांत व्हाल. भीती सुद्धा कमी होईल. हे मला तुम्हाला सांगायचंय. क्षमा करणे ही तुमची निवड आहे. तुम्ही जर स्वतःला क्षमा करू शकत असाल,
इतरांना माफ करू शकत असेल, स्वतःला जर करू शकला तर तुम्ही इतरांना माफ करू शकता, नाही तर तुम्ही करू शकत नाही. जोपर्यंत स्वतःला क्षमा करू शकत नाही, माफ करू शकत नाही, छोटे छोटे गिल्ट असतात, छोटे छोटे भावना असतात मनामध्ये, की माझ्या हातून ह्या गोष्टी घडल्यात, मग मी त्या स्वतःला दोष देतो आपण. तोपर्यंत आपण स्वतःला माफ करत नाही, तोपर्यंत दोष देणं आपण थांबवू शकत नाही स्वतःच्या चुकांसाठी. स्वतःसाठी शांती मिळू शकत नाही, चिडचिड होते. एखाद्या व्यक्ती समजा माझं आणि सासूबाईचा वाद होतोय सारखा, किंवा माझं आणि सूनबाईचा सारखा वाद होतोय, सारखेच मला ती पटत नाही काही गोष्टींसाठी, सारखी नवऱ्याशी बोलते, काही गोष्टी झाल्या नवऱ्याशी बोलते, काही करायचं असेल नवऱ्याला विचारते. नवरा पण म्हणजे माझा मुलगा पण काय करायचं असेल तिला येऊन सांगतो, मला सांगत नाही. कारण माझ्यासमोरच हे घडते ना. एवढे वर्ष माझं आणि माझ्या मुलाचं रिलेशन खूप चांगलं आहे, पण आता आली आणि काय म्हणतात ना, ती कट झाली. आणि मग पण आपण हे लक्षात घेत नाही ना, आपल्या आपल्या नवऱ्याचं पण रिलेशन तसं आहे, मग मुलाचं सुनेचं पण रिलेशन तसं असेल. मग मी सासू म्हणून काय केलं पाहिजे? रागराग केला पाहिजे का? चिडचिड केली पाहिजे का? मग सुनेने किती चांगला स्वयंपाक केला तरी आपण तिच्यामध्ये चुकात शोधतो का? अं, हे असंच झालं, मीठच जास्त झालं, चपातीच थोडी करपली. अरे आपण आपल्या तिच्या ठिकाणी राहून विचार करा, की अशा गोष्टी आपल्या हातून होत होत्या का? मग आपल्याशी आपली सासू कशी वागत होती? आपल्याशी आपले सासरे कसे वागत होते? तुम्ही आता जेवढ्या कठोर आहात, किंवा एक साधा सरळ हे परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे का? अ, परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे का? किंवा तुमचं त्याच्यावर प्रेम आहे का? मग त्या प्रेमापेक्षा मी इतरांना माफ करणं सोपं आहे का? खूप कठीण आहे. तुमचं परमेश्वरावर प्रेम आहे, त्याच्यापेक्षा मी ह्याच्यावरचा जो राग आहे तो खूप जास्त उच्च प्रतीचा आहे, असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच तुमचा राग परमेश्वराच्या प्रेमापेक्षा कमी आहे की नाही? मग तुम्ही सहजरित्या माफ करू शकता, सहज सुनेला करू शकता, सासूला करू शकता, आईला करू शकता, स्वतःला करू शकता, नवऱ्यालाही करू शकता. मी इंटरनेटची माफी मागते. वारंवार मला सोडून जातोय. माझा हा प्रोग्राम व्यवस्थित चालत आहे. मला पुढे जाण्यासाठी मला मागे वळून पाहणं खरंच गरजेचं आहे, की मी पाठीमागच्या ज्या काही गोष्टी केल्यात, काही गमावलं तर नाही ना त्याच्यामधून? मी स्वतःला फसवलं तर नाहीये ना? मी स्वतःमध्ये शांती शोधण्यासाठी या सगळ्या गोष्टी मला करणं गरजेचं आहे, स्वतःला माफ करणं गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी स्वतःला दोष द्यायचा नाही, स्वतःच्या चुका वारंवार दोहरायच्या नाहीत. त्याच्यामध्ये लाज सुद्धा बाळगायची नाही. उपचार करणे म्हणजे आपल्याला माफ करणे हा एक महत्वाचा कदम आपण पाऊल आपण उचलत आहे. तर आज आपला विषय आहे अ, वडील. काल जेव्हा आपण आईविषयी लिहिलं, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, की आईविषयी काय लिहू? माझं आईविषयी काहीच असं काही रिलेशन नव्हतं, किंवा तिच्याविषयी माझ्या मनात असं काहीच राग, द्वेष किंवा ओझी नाहीये, किंवा आईने विशेष असं काही माझ्यासाठी केलेलं नाही. तर इथं तुमच्या निगेटिव्ह भावना तुमच्या जाग्या झाल्या. तुम्ही आईचा विचार नीट मनाने केला नाही. त्याच्यासाठी तुम्ही आरशात बघायची स्वतःची जी अ, अभ्यास आहे तो केला नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघाल, वारंवार बोलाल, "माझं तुझ्यावर प्रेम आहे." खरोखर प्रेम आहे. तसंच तुम्ही आईविषयीच्या गोष्टी आठवाल आणि लिहाल, तेव्हा तुम्हाला कळेल, की माझं आईविषयी काय-काय गोष्टी होत्या. नाही लिहायला जमलं, मॅडम सांगतात तसं मोबाईलवर स्वतःच्या अकाउंटवर मेसेज पाठवायला सुरुवात करा. पत्र लिहा. त्या पत्रामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील. माझं पत्र कालचं कुणी-कुणी वाचलं? मला सांगा प्रामाणिकपणे कुणी-कुणी हे पत्र वाचलं? की ह्या गोष्टी लिहायच्या होत्या असं.
की बाबा मी वाचलंय आणि मला त्याच्यातून काही रिलेट झालंय आणि कुणी नसेल वाचलं, तर नक्कीच सांगा. कारण जेव्हा आपण मी माझ्या परीने मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून समोर ठेवलं, की छोट्या-मोठ्या गोष्टी लिहून काढायच्या, जेणेकरून आई ही आपली खरंच अजूनही ती हयात असू नाही तर नसू, आपली आणि तिची नाळ ही जोडली गेलेली असते. आपली आणि आपल्या मुलांचीही जोडली गेलेली. बघा पटकन आपल्या मुलाला काही झालं, तर असं ढसतो. काही लागलं तर नाही ना? तसंच आहे. आई हयात असू नाही तर नसू, आपल्याला जरी डोळ्यात पाणी आलं ना, तिकडं तिच्यापर्यंत त्या भावना पोहोचतात. त्याच्यामुळं तुम्ही ते जे लिहाल, ते तिच्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून स्वतःला मोकळं करा, लिहा, वाचा आणि जरी लिहायला नाही जमलं, तरी कमीत कमी मी पाठवलेले मेसेज वाचा आणि WhatsAppला स्वतःच्या अकाउंटवर पुन्हा एकदा लिहून काढा. स्वतःला कसं रिलेट होतं. जेव्हा तुम्ही हे कराल, हे करत असताना थोडीशी अ, मनामध्ये गिल्ट वाटेल किंवा लाज वाटेल, संकोच वाटेल, तर ते येऊ देऊ नका. प्रयत्न करा. घरात पाहुणे असतील किंवा मिस्टर असतील, कारण आपण हा कार्यक्रम करतोय त्याच्यामुळं आपल्या मिस्टरांना तर कळतच आहे ते काय कार्यक्रम करते. मग कालचा विषय पण त्यांना कळला असेल आईविषयी. मग शक्य झालं तर त्यांनाही सांगा, तुम्हीही करा. तुम्हाला जर मनात काही ओझी असते, ते रोज आई-वडिलांना फोन करतात का? आई-वडिलांचा त्यांना येतो का? किंवा आपल्याला येतो का? आपण करतो का? कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी येतो का? नाही जमलं तर पत्र लिहा. खरोखर आंतरदेशीय पत्रासारखं पत्र लिहा किंवा मोठी 1-2 पानं पत्र लिहा आणि पाठवून द्या त्यांना. शक्य झालं तर वाचून दाखवा. शक्य झालं तर WhatsAppला पाठवा. नाही काही झालं तर लिहून वहीमध्ये ठेवा. तुमच्या मनातल्या भावना आपण म्हणतो ना सिक्स्थ सेन्स जागा होतो आणि सिक्स्थ सेन्सद्वारे समोरच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचतात. खरोखर आपल्या आईपर्यंत आपल्या भावना पोहोचतात. मनापासून केलं असेल तर नक्की तुम्हाला तुमच्या आईचा फोन आला असेल. नक्की तुम्ही स्वतःहून आईला फोन केला असेल. तिच्याशी बोलला असेल. जवळ असेल तर मिठी मारा, बोला. संकोच बाळगू नका. क्षमाशील व्हायला शिका. हा खरंच खूप गुंतागुंतीचा आणि लांबचा प्रवास आहे. लगेच काही ह्या गोष्टी होणं शक्य नाही. तरी पण आपण करायचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. त्याच्यासाठी स्वतःच्या चुका मान्य करायच्यात आणि पुढे जायचंय. अपराधीपणाची भावना मनातून सोडायची. आईविषयी असो, वडिलांविषयी असो. जास्त पश्चाताप करत बसायचा नाही. नकारात्मक भावना सोडून द्यायच्या आहेत. याने आपलं मानसिक जर आपण काही बोजा मनावर ठेवला, तर मानसिक आपल्या आरोग्यास हानीसुद्धा होऊ शकते. आपल्याला थरथर काप जाणवू शकतो. अ, खूप रडायला येऊ शकते. चिडचिडपणा सुद्धा होऊ शकतो. पण ह्या गोष्टी जेव्हा आपण करू प्रामाणिकपणे, त्या ऑटोमॅटिक कमी करू. कारण आपण आपल्या चुका सुधारू. बोलून चुका सुधारू, की "आई, ही चूक माझ्याकडून घडली होती. मी स्वतःला माफ केलंय आणि मी आता ही स्वतःला माफ करून पुढे जात आहे." बोलू शकलो तरच कमीत कमी समोरच्याला कळेल, हां, चला हिला हिच्या चुकीची अ, पश्चाताप झालाय, सोडून देऊ. बोलून बघा. नुसता सॉरी हा शब्द जरी बोललो, तरी आपण समोरच्या व्यक्ती आपल्याला माफ करतो. ती आई असो, अ, वडील असो, सासू-सासरे असो, करून बघा. सॉरी हा शब्द खूप मोठा आहे. म्हणजे खूप महत्त्वाचा देखील आहे. तेवढाच धन्यवाद हा शब्द सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपल्यासाठी काही केलं, तर आपण धन्यवाद हा शब्द इझिली पटकन बोलत नाही. पण बोलून बघा. खूप गोष्टी घडतील. खूप गोष्टींमध्ये चेंजेस घडेल. तसंच चुकाही घडल्या तरी सॉरी बोलायला शिका. "अरे, एवढंच झालंय ना, त्यात काय सॉरी बोलायचंय?" म्हणून सोडून देऊ नका. आणि नवीन-नवीन कल्पना देखील या सगळ्या गोष्टी केल्या ना तुम्ही, नवीन-नवीन कल्पना तुमच्या मनात येतील आणि आपण त्या गोष्टी करायला सुरुवात करू. आता आपली इच्छा प्रामाणिकपणे असते, की आपल्या पालकांनी आपल्याला मिठी मारावी.
लहानपणी कसं घडत होतं, काय घडलं तर आपल्याला लगेच आपले आई वडील मिठी मारत होते, जवळ घेत होते, दुखलं खुपलं तर. तसंच आपल्याला आपल्या आई-वडिलांनी मिठी मारावी असं वाटत असतं. आपल्या आई-वडिलांनी आपल्याला चांगले आहेत. माझा मुलगा खूप चांगला आहे, माझी मुलगी खूप चांगली आहे. असं बोलायचं असतं. भाऊ-बहिणींबद्दल आपल्याला दाखवलेले, झालेले जे काही ग्रह आहेत, हे दूर करायचे आहेत. टीका ज्या काही केलेल्या आहेत दुखावणाऱ्या, त्या आपण सोडून द्यायच्यात आणि आपण आपली प्रशंसा करायची आहे. चांगल्या गोष्टी आहेत त्या पकडायच्यात. तर आपला आजचा विषय आहे वडील. मला माझ्या वडिलांना क्षमा करायची गरज आहे का? किंवा मला स्वतःला वडिलांविषयी काही गोष्टींना क्षमा करायची आहे का? वडिलांची माफी कशी मागायची? काही गोष्टी मी म्हणत नाही प्रत्येकाच्याच बाबतीत असं घडलंय. पण प्रत्येकाच्याच बाबतीत पूर्वीची आपली जी पिढी होती, आपल्या अगोदरची पिढी म्हणजे आपले आई-वडील हे कठोर होते, थोडेसे कठोर होते. म्हणून आपण घडलोय. म्हणून आपण आज इथे आहोत. आपण तेवढे कठोर नाहीत. आपण आपल्या मुलांच्या बाबतीत तेवढे कठोर नाहीत आणि आत्ताची पिढी तेवढं ऐकून पण घेत नाही. लगेच प्रत्युत्तर करते. 5 वर्षाचा मुलगा असो, 3 वर्षाचा असो, 10 वर्षाचा असो, कोणीही ऐकून घेत नाही. लगेच बोलतात. मला माझं माझा मुलगा तर कधी-कधी मला म्हणतो, "हो, हो घे जरा, हो घे. थांब, थांब." असा म्हणतो. मग मी विचार करते, मी होते का अशी? बापरे! किती मार खाल्लाय वडिलांचा. का मार खाल्लाय? उलटं फिरून बोललोय म्हणून. उलटं फिरून बोललोय म्हणून. एकदा अशीच घटना घडली होती. लहान होते 2री-तिसरीला असेल, पण ती मनावर होती अजूनपर्यंत. जेव्हा मी सोडलं, काल मी लिहायला सुरुवात केलं, तेव्हा आठवलं, अरे अजून कसं काय माझ्या लक्षात आहे. मी 3रीला का 4थीला होते आणि एकत्र जेवायला बसलो होतो आणि आई चपात्या करत होते चुलीवर. पण तेव्हा कळत नव्हतं ना, पहिली चपाती ही मोठ्यांना द्यायची असते. वडिलांना दिली गेली आणि वडिलांनी तोडून ती 4 भाग करून ताटात ठेवली. पण खूप भूक लागली होती. त्यांच्या ताटातला एक चपातीचा भाग मी घेतला. तर वडिलांनी चटकन मांडीवर एक ठेवून दिली. कळलंच नाही का मारलं म्हणून. अहो म्हटलं, आई करतीये ना तोपर्यंत मी पण घेते आणि खाते. नाही, आई देईल तोपर्यंतची वाट बघ. हे संस्कार होते. ते अजूनही मनावर होतं, की मारलंय वडिलांनी मला त्यावेळेस. पूर्वीच्या काळी टीव्ही नव्हती. कुणाकुणाच्या घरी टीव्ही होत्या बघा आठवा. माझ्या घरी टीव्ही नव्हती. मी जे मोठे अर्धा 50 एक 500 मीटरवर चुलत-चुलते वगैरे राहायचे. लाईट पण नव्हती. 12वी पर्यंत आमच्या घरात लाईट नव्हती. हे सत्य आहे. टीव्ही तर नव्हतीच. तर आठवतंय कंदील होता. रॉकेल होतं त्यावेळेस. त्याच्यामुळं रोजच कंदील असायचा आणि त्यावेळेस मेणबत्त्या वगैरे काही नव्हतं. कंदिलामध्ये मी 10वी पर्यंतचा चांगला अभ्यास केलाय. 11वी-12वीला खांबळावरून लाईट घेतलेली चोरून तेही आठवतंय. ही पण चुका आहेत आपल्या. चोरी केलेली आहे. आपल्या आई-वडिलांनी केली आहे, आपणही केलेलं आहे. आपणही त्यामध्ये सहभागी. तर वडिलांनी दुसरीकडे टीव्ही पाहायला जायचं रविवारी. ते श्रीकृष्ण अ, अजून ते काय होतं ना, बऱ्याचशा गोष्टी 4 वाजताचा पिक्चर. मग दिवसभर कामं करायचो आणि वडिलांना विचारायचं, "जाऊ का पिक्चर पाहायला?" मग ज्यांच्या इथं पिक्चर पाहायला जायचं, त्यांची सगळी कामं करायला लागायची. खरोखर कामं करावी लागायची. मधला ब्रेक झाला ना, जाहिरात लागली. चहाच्या पातेलं त्यांचं धुवून आण किंवा पीठ मळून दे किंवा झाडून घे. अशा बरीचशी कामं करायला लागायची आणि एखाद्या दिवशी पिक्चरवरून यायला उशीर झाला, तर काठी वगैरे नसायची, नाळ असायचा नाळ. त्या गोष्टी अजूनही मनावर आहेत. माझ्या भावाला आठवतंय, भावाला माझ्या वडिलांनी जांभळीचं झाड होतं उलटं टांगलं होतं. तुला ही शिक्षा, तू हे काम केलं नाहीस म्हणून. गवत कापायला सांगितलं होतं त्याने ते केलं नाही. त्याला झोप खूप प्रिय. खूप 2-3 तास झोपला. त्याने जनावरांसाठी गवत कापलं नाही, शेळ्यांसाठी आणि 4 वाजले गेला पिक्चर पाहायला. नेहमीप्रमाणे मुलांना पाठीशी घालतात ना तसं. पण त्यावेळेस वडिलांनी त्याला पाठीशी घातलं नव्हतं. त्याला बांधलं होतं. हे मला अजूनही ते दृश्य आठवतं. मातीचं घर होतं. समोर एक पार होता आणि तिथे 2 जांभळीची झाडं होती.
आणि त्याला ते केलं होतं, त्याला ते माझ्या मनावर होतं, त्याच्याही मनावर होतं की ही चूक नाही, वडिलांनी आपल्यासाठी हे केलंय. पण ते कठोरता आपल्यासाठी खरंच चांगली होती. त्यांनी जे आपल्यावर अ, काय म्हणतात ना, शिक्षा केली, दंडात्मक का होईना, मारलं वगैरे. काही-काहीच गोष्टी मनावर आहेत, काही-काही गोष्टी आपण सोडून दिल्या. ऑटोमॅटिक त्या वेळेनुसार निघून पण गेल्या. कारण खूप वेळा रिअलाईज झालं, त्यावेळेस ते जर कठोर वागले नसते, तर मी आज इथे नसते. मी आज नोकरी करत नसते. बहिणीसारखं 10वी झाली लगेच लग्न झालं असतं. आपण पुढे गेलो नसतो. ह्या गोष्टीची मला जाणीव झाली आणि मी जेव्हा पोलीस झाले आणि त्याच्यानंतर असा काही इन्सिडेंट घडला, त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी माफ केल्या, सोडून दिल्या आणि फक्त आणि फक्त माझ्या आई-वडिलांवर मी प्रेम करायला सुरुवात केली. मला काही नकोय, मला माझे आई-वडील पाहिजे. त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या, त्यांच्यासाठी जगायचं, अशी एक लाईफमध्ये खूप मोठी, आयुष्याला कलाटणी देणारी, माझ्या संपूर्ण कुटुंबाला परिवर्तन करणारी गोष्ट घडली आणि माझ्या मनावरची बरीचशी ओझी त्यावेळेस कमी झाली. बऱ्याच घटना कमी झाल्या आणि मी माझ्या आई-वडिलांवर खूप प्रेम करायला लागले. अजून एक प्रश्न पडला, आपण पालकांना माफी मागण्याचा किंवा माफ करण्याचा आपल्याला अधिकार आहे का? आहे. त्यांना माफ करू शकतो का? करू शकतो. नक्की करू शकतो. कोणकोणत्या गोष्टींवर? एक असं तुरळक उदाहरण मी तुम्हाला दिलं. क्षमा करणं हा खूप मोठा मार्ग आहे. क्षमा मागणं देखील खूप मोठा मार्ग आहे. मी जेव्हा हा कोर्स केला 1-1.5 वर्षापूर्वी, त्यावेळेस मला कळलं, की यापूर्वी मला कोणीच सांगितलं नाही, की एखाद्या गोष्टी घडली तर माफ कर किंवा धन्यवाद दे. एखादी चांगली गोष्ट घडल्या तर धन्यवाद दे. जेव्हा मी विहंगमला जोडण्या अगोदर माझ्या एका पोलीस मैत्रिणीने मला ग्रॅटिट्यूड ह्या प्रोग्रामला जोडलं. कारण मला खूप आजार होते. अ, खूप आजारांनी त्रस्त, मणक्याचे 2-2 ऑपरेशन झाले होते. अ, तसाच फॅमिलीकडून डिस्टर्बन्स यायचा कारण मी काम करू शकत नव्हते. मग आपण एखाद्या व्यक्तीची सेवा, तरुण व्यक्तीची सेवा किती दिवस करू शकतो? 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर. आई-वडील असेल तर 6 महिने, वर्षभर, कित्येक वर्ष करू शकतात. पण आपण लग्न झाल्यानंतर आपल्या बाबतीत हे करणं होणं शक्य नाही. आपला नवरा सोडला तर आपल्या बाबतीत हे करणं कुणीच शक्य नाही. मग आपल्याला चिड अनुभवायला लागते, राग दुसऱ्याचा अनुभवावा लागतो. अ, जेवण मिळेल ते खावं लागतं. आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्याला मिळत नाही. एखाद्या गोष्टी करायची असेल तर ते करणं शक्य होत नाही. कारण आपल्यामध्ये काहीतरी कमतरता असते. मग त्या कमतरता बाहेर काढण्यासाठी आपल्याला माफी मागणं सुद्धा गरजेचं आहे आणि माफ करणं सुद्धा गरजेचं आहे. हे जेव्हा कळलं, जेव्हा मी हा कोर्स केला, मी हा कोर्स ₹35,000 भरून 4 दिवसाचा कोर्स केला, लँडमार्क फोरम म्हणून. आणि तिथं मी हे शिकले आणि मला माफ करण्यासाठी पत्र लिहायला शिकवलं. जेव्हा हे मी पत्र लिहिलं, आता सुद्धा अंगावर शहारे आले, की स्वतःसाठी जेव्हा लिहिलं, खूप रडले. 8 दिवस रडत होते. म्हणजे आरशात बघितलं का रडायला यायचं. आरशात बघितलं का रडायला यायचं. अरे, काय होतंय मला हे? पण जेव्हा मी हे दिवस कंप्लीट केले आणि त्या असाइनमेंट कंप्लीट केल्या, स्वतःला मोकळं असं पाहिलं. खूप वजन कमी झाल्याचं पाहिलं, आजार कमी झाल्याचे पाहिले. खूप गोष्टी सोडून दिल्या. आईला पत्र लिहिलं फोनवर. मी कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा आई-वडिलांना भेटायला गेले लगेच. खूप मिठी मारून तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडले. माहीत नाही, काहीच बोलले नाही. फक्त रडत होते. आणि आई नुसती प्रश्नांचा भडीमार करत होती. काय झालं? काय झालं? का रडती एवढी? अ, कुणी बोललं का तुला? मुकुंद बोलला का तुला? आणि तेही माझ्यासोबत होते. मला घेऊन गेलेले. त्यांनी पाहिलंय काय होतं हिला? खरंच काही हिचं दुखतंय का? अशी काही घटना तिच्या कामावर घडली का? किंवा खूप साऱ्या प्रश्नांचा भडीमार. पण आपसुकच जेव्हा मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडले, तिने मला जवळ घेतलं, की यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. लग्नात सुद्धा अशी मिठी मारून मी आईशी रडले नव्हते. पण जेव्हा हा विषय मी जेव्हा आईशी एवढं मनमोकळेपणाने बोलले,
की आई मला तुझी खूप आठवण होती, येत होती. तू किती दिवस भोगलेस, तू काय काय केलंस, ह्या गोष्टी मला आठवल्या. मी लिहून काढले आणि ते पत्र तिच्या हातात दिलं. ती वाचत होती, आम्ही सगळेजण रडत होतो. तुला ह्या सगळ्या गोष्टी कशा काय आठवल्या? माझ्या मनात पण नाही ह्या गोष्टी. मी कधीच विसरून गेले. अगं सोडून द्यायचं असतं काही गोष्टी. या सगळ्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्या. कळत नकळत तिने सांगितलं, सोडून दे, सोडून दे. ती शिकलेली पण नाही, 4थी शिकलेली. पण तिने सांगून दिलं, सोडून दे. माफ करायचं असतं, सोडून द्यायचं असतं गं. मनात नसतात धरायच्या गोष्टी. मग मी म्हटलं, आई मी हे पैसे देऊन शिकले. ती म्हटली, त्यात कशाला पैसे द्यायचे? मला माहित होतं, सोडून द्यायचं. मी तुला नेहमीच सांगते, सोडून दे, माफ कर किंवा नको मनावर घेऊ. मग तू का नाही सोडून दिलं? म्हटलं, अगं कळलंच नाही कसं माफ करायचं, कसं सोडून द्यायचं. तसंच वडिलांच्या बाबतीत दोघांनाही दोघांची पत्र सोबत हातात दिली. मी म्हटलं मी गेल्यानंतर वाचा, पण आईने समोर वाचलं, वडिलांनी नाही वाचलं. आणि नंतर खूप खूप फोनवर बोलले, हे कसं काय तुला आठवलं, तुला मी मारलेलंही आठवलं. मग वडिलांनी त्यांच्या बहिणीला लहानपणी आम्हाला कानातले करायला सांगितले होते. त्याच्यासाठी आम्हाला खूप कामं करायला सांगितली होती. ती कामं अजूनही आठवतात. तुम्ही रोज कांद्यावर झाकण टाकायचं, कांदे काढलेले असायचे उन्हाळ्यामध्ये, आणि रोज ते काढून यायचं, रोज दिवसभर सकाळी जाऊन काढून यायचं आणि रोज रात्री जाऊन टाकायचं. आई आम्ही भावंडांची तिघी बहिणींची काम, आणि त्यांनी जी कमिटमेंट केली ती नाही पूर्ण केली, तर आम्ही पुन्हा जाऊन ती करून यायचं. मग त्यांना ते रिअलाइज व्हायचं, नाही आपण ही कमिटमेंट केलेली आहे मुलांना, ती केली पाहिजे. कळंब ते नारायणगाव 9 किलोमीटरचं अंतर आहे आमच्या घरापासून. तर 9 किलोमीटरवर त्यांनी सायकलवर आम्हाला सर्कस पाहायला नेलं, न्यायचं कबूल केलं होतं. आणि आम्ही ते कामं केली आणि त्यांनी आम्हाला नाही नेलं. आम्ही रात्री 8 वाजता कंदील घेऊन जाऊन कांद्यावरचं टाकलेला कागद काढून आलो होतो. आणि ते जेव्हा दूध घालून आले तेव्हा त्यांना सांगितलं आम्ही असं असं केलं. आम्हाला परत घेऊन गेले, कांद्यावर झाकण टाकलं. दुसऱ्या दिवशी सायकलवर सर्कस पाहायला नारायणगावला नेलं तिन्ही बहिणींना. ह्या गोष्टी अजूनही मनावर आहेत की आम्ही ह्या केल्या होत्या चुका, पण त्यांच्या परीने आम्ही विचार नाही केला. त्यावेळेस त्यांच्याकडे पैसे होते का नव्हते, पण हे आठवलं सायकलवर नेलं म्हणजे नक्कीच त्यांच्याकडे पैसे नव्हते. रिक्षाने जायला, 6 सीटरने जायला, जीपने जायला, वडापच्या गाडीने जायला, स्वतःची गाडी तर नव्हती, पण सायकलवर नेलं. मी या गोष्टी वडिलांबाबतीत जेव्हा आठवल्या तेव्हा ऑटोमॅटिक आपण सगळ्या गोष्टी विसरतो आणि माफ करतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडेल किंवा वडिलांना माफी कशी करायची, आपण केलेल्या चुकीबद्दल माफ कसं करायचं. यांचं हे वागणं चुकीचं होतं, परंतु त्या भविष्यात भावनात्मक दृष्ट्या आपल्या गोष्टी कनेक्ट होतात, त्या कृती कनेक्ट होतात. आणि काही गोष्टी प्रयत्न करूनही माफी केली जात नाही. मग पण आपण स्वतःला जर माफ केलं ना, समोरच्या व्यक्तीविषयीचा राग आणि द्वेष कमी होतो, चिडचिडपणा कमी होतो. सोडून दिलं, सोडून दिलं, सोडून दिलं, मी माफ केलं तुला, माफ केलं तुला. समोरच्या व्यक्तीपर्यंत बोललो नाही तरी आपण एवढं जरी बोललो तरी आपण ह्या गोष्टी ऑटोमॅटिक सोडून देतो. मग वडिलांविषयी ह्या गोष्टी मी लिहून काढल्या की बाबा ऑटोमॅटिक नाराजी कमी होते. काही काही लोकांच्या बाबतीत अशाही घटना घडलेल्या आहेत की ते माफ करू शकत नाही. एक उदाहरण म्हणून सांगते आणि मग आपण मेडिटेशन करूया. की आई वडिलांनी आपल्यापर्यंत आपल्यासाठी काय काय केले लहानपणापासून. भले आता आपण आपल्या मुलांचा बर्थडे, मुलं जन्माला आल्यानंतर सगळ्या मित्रांना पार्टी नाही दिली, किंवा पेढे नाही वाटले, दान धर्म नाही केला, म्हणजे आपण सगळं केलंय हे आपल्या मुलांसाठी, पण आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केले की नाही माहित नाही. पण तरी पण आपण आपल्यासाठी केले असं समजून त्यांना अं, अं, धन्यवाद दिला, किंवा त्यांनी या गोष्टी केल्या आहेत की नाही मग त्यांना विचारलं. तर खरोखर माझे वडील बोलले की मटणाची पार्टी सगळ्यांना दिली होती, चुलीवरचं जेवण खाऊ घातलं होतं मला जेव्हा मुलगा झाला तेव्हा,
पहिली मुलगी झाली तेव्हा पण नंतरच्या मुली झाल्या तेव्हा नाही केलं. पण ही गोष्ट माझ्या मनावर राहिली कारण मी 3 नंबरची मुलगी. कळत नकळत ही गोष्ट माझ्या मनावर परिणाम करून गेली. माझ्या जन्माच्या वेळेस तुम्ही नाही पार्टी दिली कुणाला. का नाही? तर पटकन बोलून गेले दुसरीही मुलगी झाली म्हणून. ही गोष्ट मनावर नाराजी व्यक्त करून गेली, पण नंतर विसरून गेलो आपण गोष्टी. मग माझा एक जवळचा मित्र आहे. आई वडिलांची सतत भांडणं व्हायची. त्याचा परिणाम संपूर्णपणे मुलांवर झाला. मुलांचं शिक्षण झालं. ते एक वन विभागाचे अधिकारी आहेत. इथलेच आहेत जुन्नरचे. रिटायर्ड झालेत. मुलांना वेल एज्युकेशन म्हणजे IBM सारख्या काय म्हणतात ना, IIT इंजिनिअरिंग केलं. एका मुलीला डॉक्टरेट केलं आणि दुसरा जो 3 नंबरचा मुलगा त्यालाही खूप सुंदर असं इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांनी दिलं. परंतु तिन्ही मुलांची लग्न झालेली नाही माझ्या वयाची. कारण आई वडिलांमधला संवाद तो परिणाम करत गेला मुलांवर. आई वडिलांच पटलं नाही तर आपण लग्न करून काय करायचं. आणि एक मुलगा वडिलांकडे आणि 2 मुलं आईला घेऊन वेगळी राहतात. हे गेले 10 वर्ष. जे पती पत्नी एकत्र 25 वर्ष राहिले, परंतु 10 वर्ष एकत्र संसार करत असताना सुद्धा एकमेकांशी बोलले नाही. ह्या गोष्टी मुलांवर परिणाम केला. या गोष्टींचा खरोखर परिणाम खूप झाला की त्या मुलांची अजून लग्न झाली नाही. मग अजूनही त्यांच्या मनावर त्या गोष्टींचा परिणाम झालेला आहे. मुलगा जेव्हा आईला वेगळा घेऊन राहते तर वडिलांविषयी होतं ते असेच आहेत, ते तसेच आहेत, ते त्याला असं सांभाळतात, त्याला थोडस बोलतात, त्याला रागवतात. ते एकमेकांना माफ नाही करू शकले. त्यांना खूप गोष्टी समजून सांगितल्या, लिहायला सांगितलं, तेही त्यांना शक्य नाही झालं. शेवटी लँडमार्क फोरमला त्यांना जॉईन केलं. त्यांनी स्वतःच काय म्हणतात ना एका गाईडकडून स्वतःच्या हिलिंग करून घेणे किंवा मी काय करू बाबा, मला ह्याच्यातून बाहेर पडायचंय, खूप मनावर ओझ आहे. वारंवार काम करताना सुद्धा वडिलांची गोष्टी आठवतात. वडिलांनी आईशी जे वागले ते आठवत आहे. मग आईचा आणि माझा पण कधी कधी वाद होतो, पण राहून राहून वडिलांनी ज्या गोष्टी केल्या त्याच आठवतात. मग मी अजूनही वडिलांना माफ करू नाही शकत आहे. जेव्हा त्यांनी ते लँडमार्क केलं आणि तेव्हा त्यांनी स्वतःला माफ करू शकले, कारण स्वतःच्या मनावर खूप ओझी होती त्यांच्या. वडिलांना माफ करू शकले. मग आता कुठे ते कमीत कमी त्यांचं संभाषण व्हायला लागलंय. गेले 10-12 वर्ष हा जेव्हा मुलगा नोकरी करायला लागला तेव्हापासून आईला घेऊन वेगळा राहतो, बहिणीला घेऊन. पण बहिणीचंही लग्न नाही झालं. आता 35च्या पुढची मुलगी, त्याचंही वय स्वतःच माझ्या एवढ्या 40 आहे, त्याचंही लग्न झालं नाही. कारण आई वडिलांचे जे संभाषण, ज्या गोष्टी त्या ह्यांच्यावर एवढ्या परिणाम करून गेल्या की ते लग्नाला तयार नाही झाले. आणि भावाच्या बाबतीतही तसंच. भाऊ वडिलांकडे, त्याच्याही मनावर बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे त्यांनी लग्न नाही केलं. पण केवढा मोठे पोकळी निर्माण झाली. मग हे कधी पोकळी भरून काढायची असेल तर स्वतःला जेव्हा आपण माफ करू, स्वतःला जेव्हा त्या चाकोरीमध्ये उभं करू, त्या पिंजऱ्यामध्ये उभं करू, गिल्ट न बाळगता स्वतःला जेव्हा माफ करू, तेव्हाच या गोष्टी होणार आहेत. उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी दिलं की जरुरी नाही तुमच्या बाबतीत असं घडलं असेल, पण छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी घडल्या असतील त्या दूर करण्यासाठी आपल्याला वडिलांविषयी आज लिहायचं. मनापासून जेवढे प्रश्न येतील तेवढं लिहा. जर प्रश्न एखाद्याच्या मनात आला की वडिलांविषयी माझ्या मनात असं काही नाहीये, की त्यांनी विशेष असं काही माझ्यासाठी केलं नाही, ते खूप चुकीचं आहे, निगेटिव्ह आहे. खूप काही ते केलंय त्यांनी तुमच्यासाठी, माझ्यासाठी खूप काही केलंय. की त्यांनी खूप सारे पोटाला आळा घालून आपल्याला शिकवले. पूर्वीच्या काळी पैशाला किंमत खूप कमी होती. म्हणजे पैशाची व्हॅल्यू कमी होती असं नाही, तर पैशाला किंमत कमी होती. खूप कमी पैशामध्ये वस्तू यायच्या. तशाच शेतामधून येणाऱ्या उत्पादनातूनही खूप कमी पैसे मिळायचे. खूप खूप मुला मुलींचे म्हणजे आपल्यातल्या
किंवा खूप लोकांचे आई वडील खूप गरीब होते, शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातले होते. मग त्यांच्याकडे तसा पैसाही खूप कमी होता. म्हणून आपल्याला उच्च प्रतीचं किंवा त्या लेवलचं शिक्षण त्यांनी दिलं नाही. नाहीतर आपल्या वयाची मुलं मुली कुठं पोहोचले, डॉक्टर सायंटिस्ट झालेले, वेल एज्युकेटेड नव्हते काहींचे आई वडील. मी कधी कधी मंगल मॅडमला रिलेट केले स्वतःला. अरे माझ्यापेक्षा किती वयाच्या आहेत त्या, म्हणजे त्यांचा मुलगाही माझ्या एवढा आहे किंवा थोडा लहान आहे. तर मग कमी कमी 20-25 वर्षांनी त्या आता रिटायर्ड आहेत. मला रिटायर्डला अजून 25 वर्ष. म्हणजे जर माझे आई वडील वेल एज्युकेटेड असते तर मलाही शिक्षण तेवढं मिळालं असतं. मग मीही खूप पुढे गेले असते, वेगवेगळ्या देशांमध्ये शिक्षणही केलं असतं किंवा काय. असं बऱ्याचदा माझ्या मनामध्ये आलं. त्यावेळेस मी माझ्या परिस्थितीला, आई वडिलांना दोष दिला की काय परिस्थिती होती ना. अरे कोणीच काही गोष्टी शिकवल्या नाही. हे विपश्यना वगैरे, ध्यान, मेडिटेशन, ग्रॅटिट्यूड कधीच कोणी शिकवलं नाही, कारण कोणी सांगितलंच नाही. कारण कोणाला येतच नव्हतं, शाळेतही कोणी सांगितलं नाही. हे रिअल आहे. मग ह्या गोष्टी करण्यासाठी आता का होईना माझ्या लाईफ मध्ये आलात, म्हणजे माझ्या पूर्वीच्या काही जन्मांमध्ये या गोष्टी घडल्या गेल्यात म्हणून मला आता मिळालंय, हे रिअलाइज झालं. म्हणून आता आपण त्यांना माफ करू शकतो, आता आपण त्यांना सोडून देऊ शकतो. म्हणून त्यांच्यासाठी लिहायचंय, पालकांना क्षमा करायचंय. आपल्या पालकांना, आई वडिलांना, वडिलांना हृदयात परत आणायचं. ते हयात नसतील तर त्यांचा फोटो काढा आणि फोटो समोर ठेवून त्यांच्याशी बोला आणि मग लिहा. खरोखर क्षमा करणं खूप चांगलं आहे. क्षमा केल्याने आपलं स्वतःचे आजार कमी होणार आहे, स्वतःचं हृदय मोकळं होणार आहे, हलकं फील होणार आहे. दुसऱ्यांनाही क्षमा करायला आपण लागणार आहोत. तर आजचा हा विषय आहे. जर बराच वेळ झाला, आपण 10 मिनिटं मेडिटेशन करूया. थोडस नेटवर्क सकाळसाठी मला आज चॅलेंज देत आहे.
आवाज येतोय का? हो, येतोय आता. चला शांतपणे बसूया, डोळे मिटूया, श्वासाकडे लक्ष देऊया. हात मांडीवर आकाशाच्या दिशेने ठेवलं तरी चालेल. प्रतिपदा आहे, आपण 10 मिनिटं ध्यान घेऊया. 6 वाजता आपल्याला उजव्या कुशीवर झोपून प्रतिपदेचे संकल्प रिवाइज करायचे आहेत, किंवा ह्या मेडिटेशन मध्ये केल्यास तरी चालते. डोळे शांतपणे मिटायचे आहे, पायाची घडी घालायची आहे, हात एकमेकांमध्ये गुंफवायचे आहेत. मांडीवर ठेवायचे असतील तर मांडीवर पण ठेवू शकता. पौर्णिमेची चंद्राची ऊर्जा, ब्रह्मांडातील ब्रह्ममुहूर्ताची ऊर्जा आपण घेत आहोत. श्वास घेत आहोत, श्वास येतो की बाहेर जातो याकडे लक्ष देत आहे. मनात विचारांचं कावळ माजलं आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करायचं. फक्त आणि फक्त श्वासावर लक्ष द्यायचंय. स्वतःला माफ करायचंय. आपण स्वतःसाठी होपोनोपोनो टेक्निक प्रमाणे मेडिटेशन करत आहोत. स्वतःचं नाव घेऊन बोलायचे आपलं आपण. डिअर मनीषा, प्रिय मनीषा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला माफ कर. आय लव्ह यू. प्रिय मनीषा, मला माफ कर. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. थँक यू. तू तुझ्या मनावरच्या सगळ्या गोष्टी बोजा सोडून दिला. वाहत्या पाण्यामध्ये वाहून दिला. तो संपूर्ण बोजा निघून गेला आहे. डिअर मनीषा, प्रिय मनीषा, प्लीज मला माफ कर. कारण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तू हे सोडून गेलास, मला माफ केलास, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. प्रिय मनीषा, प्लीज मला माफ कर. कारण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुझे खूप खूप धन्यवाद. प्रिय मनीषा, प्लीज फॉरगिव्ह मी. फॉरगिव्ह माय सेल्फ. कारण माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू मनीषा. खूप खूप धन्यवाद मनीषा तुझे, की तू तुझ्या मनावर असलेल्या आईवडिलांची ओझी कमी केलीस. मनात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचा राग कमी केलास.
सोडून दिल्या सगळ्या गोष्टी. आता कोणतंही गिल्ट मनात मध्ये नाही. म्हणून हे मनीषा, खरंच तू ग्रेट आहेस. तू स्वतःला माफ केलंस. बालपणीच्या सगळ्या गोष्टींसाठी माफ केलंस. कारण आपलं मन आहे ना, भरकटणार आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते स्वतःच ठरवून टाकतो. दुसऱ्याने देईपर्यंत वाट नाही पाहत ना. म्हणून किती सारी ओझी तू घेतलीस डोक्यावर. किती गोष्टींचा बोजा ठेवलास. म्हणून प्रिय मनीषा, प्लीज मला माफ कर. कारण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. खरंच खूप प्रेम आहे. व्हिज्युअलाइज करायचं की आपण डोळे उघडून आपल्या आरशातल्या आपल्याशी बोलत आहोत. माफ करत आहोत. फॉरगिव्ह करत आहोत. स्वतःवर खूप सारं प्रेम करत आहोत. स्वतःच्या खूप गोष्टी सोडून देत आहोत. हे प्रिय मनीषा, प्लीज मला माफ कर. प्लीज मला माफ कर. कारण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. खरंच खूप प्रेम. आई सुद्धा पुन्हा नव्याने मला कळाली. बाबा, अण्णा, दादा, जे कोणी आपण म्हणतो ते पुन्हा कळाले ग. प्लीज मला माफ कर. प्लीज मला माफ कर.